कारण आता युद्धाचा 31वा दिवस आहे आणि इराणनं कुवेतमधील पॉवर आणि डिसेलिएशन प्लांटवर जोरदार हल्ला केलाय. त्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. कुवेत सरकारनं ही माहिती जारी केली आहे. तर कुवेतमध्ये इराणच्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला आहे. तर इराणच्या वीज प्रकल्पावर अमेरिका इस्रायलने हल्ला केलाय. हल्ल्यानंतर इराणच्या राजधानीत वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता. हल्ल्यानंतर तेहरान, कारज आणि अल्बोर्स या प्रांतात वीज पुरवठा काही काळ खंडित झाला. यानंतर तेहरान आणि करजमधील बहुतांश भागातील वीज पुरवठा पूर्ववत झालाय. तर आखाती देशातील युद्धामुळे केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता पेट्रोल पंपावरही रॉकेल मिळणार आहे. केंद्र सरकारनं तेल कंपन्यांना पेट्रोल पंपावर तात्पुरत्या स्वरूपात रॉकेल साठवण्याची परवानगी दिली आहे आणि त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपावर 2,500 लिटर रॉकेल साठवता येणार आहे. यापूर्वी पेट्रोल पंपांवर इतक्या प्रमाणात रॉकेल साठवण्यास परवानगी नव्हती. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून सरकारनं ही मर्यादा हटवली आहे. बातमी आहे पाकिस्तानातून. आखातातील देशातील युद्धामुळे पाकिस्तानात मोठं ऊर्जा संकट उभं राहिलंय. यावर उपाय म्हणून पाकिस्तान सरकारनं देशात 2 दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलाय. या काळात दुकानं, महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून लग्न समारंभांवरही बंदी घालण्यात येणार आहे. आठवड्यातून 2 दिवस हा लॉकडाऊन असेल. त्याचा कालावधी शनिवार मध्यरात्री ते रविवारी मध्यरात्रीपर्यंत असेल. शहबाज शरीफ सरकारनं याबाबत प्रस्ताव तयार केलाय. राज्य सरकारनं त्यास अनुकूल असल्यास 4 एप्रिलपासून लॉकडाऊन लागू होईल. इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायल विरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत. इराणच्या अनेक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरलेत. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांना पाठिंबा देण्यात आलाय. इराणी लष्कर IRGCच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर अमेरिकेतील 3,200 ठिकाणी 90 लाख लोक रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं केली आहेत. तर एका बाजूला इराणमध्ये त्याच्या सरकारला समर्थन देण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरलेत, तर तिकडे अमेरिकेत मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयाचा, या युद्धाचा निषेध करण्यासाठी अमेरिकन लोक रस्त्यावर उतरलेत. अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत. तशीच निदर्शनं इस्रायलमध्येही करण्यात येत आहेत. इराणसोबत गेल्या महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीये आणि त्यामुळे इस्रायली नागरिकांना बंकरमध्ये राहावं लागतंय आणि त्यामुळे इस्रायली नागरिकांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.